मच किरण भस्कर सरांना आपण ऐकलात. विथ द वॉरियर्स टॉस जिंकला, त्यांनी घेतला बॅटिंगचा निर्णय समोर जिजा रायडर्स. चला दोन्ही टीमचे 12वा खेळाडू प्लीज कॉमेंट्री बॉक्समध्ये आपला 12वा खेळाडू पाठवायचा आहे. जिजा रायडर्स चे 12वे खेळाडू आलेले आहेत. चला विथ द वॉरियर्स आपली बॅटिंग आहे, आपला 12वा खेळाडू पाठवा. चला प्लीज टीम वेदा वॉरियर्स आपली बॅटिंग आहे, 12वा खेळाडू पाठवायचा आहे. आघाडीचे बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना आघाडीचे बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना टीम विद वॉरियर्स प्लीज आपला 12वा खेळाडू पाठवा. सुजय पाटील आणि त्यांच्या साथीला 5 षटकांची मॅच. या 5 षटकांच्या मॅच मध्ये कशा प्रकारे खेळ करतील. बनपुरी प्रीमियर लीग 2025 स्पर्धा गावाच्या अभिमानाची स्पर्धा, बनपुरी गावाच्या सन्मानाची, बनपुरी गावाच्या प्रतिष्ठेची स्पर्धा. चौथ्या पर्वाचा आजचा हा अंतिम दिवस. कोण होईल चॅम्पियन, कोण असेल मिस्टर BPL, याची उत्कंठा मात्र प्रत्येकाला असेल. सुजय पाटील आणि त्यांच्या साथीला आघाडीला दाखल झालेत. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना कॅप्टन राहुल पाटील. एक चांगली लढत अपेक्षित असेल, कारण राहुल पाटील यांची टीम देखील चांगली खेळली आहे. संतोषजी मोकाशी शेठ यांच्या मालकीचा संघ जिजा रायडर्स आणि दुसऱ्या बाजूला विजयजी देसाई साहेब यांच्या मालकीचा संघ वेदा वॉरियर्स. बॅटिंग करणारी टीम आपला 12वा खेळाडू पाठवायचा आहे प्लीज. पहिला चेंडू हलक्यात आणि ग्लान्स केलाय. चेंडू हवेमध्ये आहे, मिड विकेट चेंडू खाली आले, जरूर चेंडू हातातून निसटलाय. पहिल्या चेंडूवर सुजय पाटील यांचा झेल निसटलाय आणि संधी निर्माण केली होती कॅप्टनने पहिल्या चेंडूवर. त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये. एक धाव मात्र टीमच्या टोटलमध्ये जोडली जाते. किरण कंक आणि त्यांच्या साथीला सुजय पाटील. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॅकवर्ड पॉइंटला, दुसऱ्या चेंडूवर दुसरी संधी निर्माण केली आहे आणि ते मात्र चुकी होत नाहीये. पॉइंटला चांगला झेल टिपलाय राहुल पाटील आणि पहिल्या षटकामध्ये विकेटचं पतन यश प्राप्त केलंय.
बॅकअप असल्यामुळे धाव अतिरिक्त प्राप्त होणार नाहीये. पहिलं संमिश्र प्रकारचं षटक संपन्न होत असताना पहिल्या षटकाची होते सांगता टीमची धावसंख्या एका धावेच्या मदतीने जाऊन पोहोचले धावफलकावर. एक गडी बाद 4. कृष्णकांत पवार, सुजय पाटील, संपूर्ण बनपुरी गाव आज एकत्र झालंय. औचित्य आहे बनपुरी प्रीमियर लीग 2025. कारण ज्या प्रकारे एखाद्या गावाला जोडणारी स्पर्धा म्हणून बनपुरी गावासाठी या स्पर्धेची ओळख आहे. पहिल्या 3 वर्ष यशस्वी पार पडली. 4थ्या वर्षी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आयोजकांचा आणि या दोन्ही बाजूनी मात्र ही स्पर्धा खेळवली जाते. 3 कॅमेऱ्याच्या अंतर्गत या स्पर्धेचं प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळत आहे. नाईकबा यांकडून षटक क्रमांक 2 राहुल देसाई. पहिलं षटक हाताळलं राहुल पाटील यांनी 4 धावा खर्च केल्या. राहुल देसाई आलेत. ड्रोन व्ह्यू ते गेला टिपला गेला अक्षय म्हात्रे यांच्या माध्यमातून. मोठा फटका हवेत खेळलाय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली वेगाने आला. चेंडूचा अंदाज मात्र चुकलाय. कॅच ड्रॉप्ड. 2 धावा मात्र प्राप्त केल्या जातील. या 2 धावेच्या मदतीने दुसऱ्या षटकाची होते सुरुवात. टीमची धावसंख्या 6. ओम साई MTC लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्यासोबत जोडले त्या प्रेक्षक राजाचं मनापासून स्वागत. पहा ग्रामस्थ प्रत्येक झाडाखाली मॅचचा आनंद घेत आहेत. चेंडूसाठी अगदी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला परंतु चांगला कटरचा वापर या डावखुरी हाताचा फलंदाज कृष्णकांत पवार उर्फ बाबा. समोर अगदी आंब्याच्या झाडाखाली ग्रामस्थ बसले. तिकडे आंब्याच्या झाडाखाली समोर आंब्याच्या झाडाखाली आणि झाडं आहेत म्हणून या स्पर्धेला मजा आली. हाफ ट्रॅकर चेंडू आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. फाईन लेग आहे वर्तुळाच्या आतमध्ये. धाव प्राप्त होईल. एक अवांतर धाव जोडली जाते. या अतिरिक्त धावेने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 7. दुपारचं सत्र आहे. कमी गतीने टाकलेला चेंडू पिक केलाय आणि मिड विकेटला सरळ फेकून दिलाय कॅमेरामॅन छोट्याच्या भेटीला. इट्स अ ह्यूज हिट. BPL षटकार. तेरा धावा. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू फाईन लेगला भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून वेगाने येतील. चेंडूचा वेग मात्र मंदवलाय. 2 धावेचा प्रयत्न केला जाईल. कृष्णकांत पवार 2 धावा मात्र प्राप्त केल्या जात आहेत. ज्या प्रकारे या चेंडूवर प्रहार केलाय एका क्षणाला वाटलं की चेंडू कॉमेंट्री बॉक्समध्ये येतोय की काय परंतु हवेचा वेग उलट्या बाजूला आहे. 15 धावा धाव फलकावर कृष्णकांत पवार वैयक्तिक फलंदाजी करतायत. 12 धावा टीमची धावसंख्या. 4 चेंडू अखेर 15. 2 टू गो. 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. संपूर्ण स्पर्धेचे आधारस्तंभ महेशजी पाटील साहेब, अध्यक्ष संतोष मोकाशी शेठ या दोन्ही मान्यवरांनी ज्या प्रकारे बनपुरी प्रीमियर लीगच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत म्हणून ही स्पर्धा यशस्वी होते. आज आपले आयोजन कमिटी असतील, आमचे सर्व स्पॉन्सर्स असतील, त्यांच्या खंबीर पाठिंब्यामुळे आता सिली पॉईंट तैनात केलाय. हलक्या हाताने चेंडूला फक्त वळवलाय. स्वतः यष्टीरक्षक राहुल पाटील आले जरूर परंतु एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट. एक धाव अगदी चित्याच्या चपळाईने प्राप्त केली जाते. या 5व्या चेंडूवर कृष्णकांत पवार यांच्या खात्यामध्ये 1 धाव. टीमची धावसंख्या 16-1. 1 टू गो. सुजय पाटील उजव्या हाताचे फलंदाज. त्यांच्यासाठी लॉंग ऑफ लॉंग ऑन एक्स्ट्रा कव्हर आहे डीपला. शेवटचा चेंडू आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. सुजय पाटील यांचा यष्ट्यांच्या मागे. राहुल पाटील यांनी अपील केली यष्टी चित्ती परंतु पंचांचा स्पष्ट नकार. षटकाची होते सांगता षटक क्रमांक 2 राहुल देसाई यांचं होते समाप्त. टीमची धावसंख्या 16-1.
मालिकावीरासाठी LG वॉशिंग मशीन आता मैदानामध्ये आता आली आहे आणि कोण होईल मिस्टर BPL 4.0 हे पायसाने कोणाच्या घरामध्ये वॉशिंग मशीन जाईल. आमच्या कॅमेरामॅन छोट्या ही वॉशिंग मशीन दाखवत असताना आणि याच्या प्रत्येक ज्या वेळेला जो खेळाडू मालिकावीराचा मानकरी ठरेल त्याचे घरचे मात्र खुश होतील. कारण घरात सगळ्यात महत्त्वाची वस्तू अगदी आपली आई असेल, बहीण असेल, बायको असेल, आजी असेल, त्यांचं काम हलकं करणारी वस्तू आहे. त्यासाठी तुम्हाला खेळ दर्जेदार करावा लागेल. हा पाहू शकता छोट्या आमचा किती तत्पर आहे. जसं आपण उल्लेख केला तशी क्षणचित्र दाखवली जात आहेत. आता लकी ड्रॉ देखील चालू केला जाईल. चला प्लीज मॅच थांबवू नका. टीमची धावसंख्या धावफलकावर 16 या संघ मालकांसाठी देखील अविस्मरणीय भेट असेल. अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत यांची छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेली तुम्हाला भेट आणि ही भेट ज्यावेळेला तुम्ही या आयोजन कमिटीच्या माध्यमातून दिली जाईल त्यावेळेला देखील एक विशेष स्फुरण आणि आत्मविश्वास तुम्हाला प्राप्त होईल. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्कवर बनपुरी गाव यांकडून अनिल सरतापे आलेत. षटक क्रमांक 3 पहिला चेंडू ऑन साइडला खेळायचा प्रयत्न कृष्णकांत पवार यांचा गतीमध्ये परिवर्तन आणि चेंडू पडल्यानंतर हलकासा कट झाला. डावकुरी आताच्या फलंदाजासाठी डॉट बॉल. बनपुरी गाव यांकडून षटक क्रमांक 3 दोन्ही बाजूनी खेळवली जाणारी ग्रामीण क्रिकेटमध्ये पाटण तालुक्यातील पहिली स्पर्धा. पुढे सरसावून कृष्णकांत पवार यांची पावर पडते कमी. चेंडू जाईल सरळ लॉंगॉनच्या हातामध्ये. विकेटचं पतन. अद्वैत विठ्ठलवाडीवाला इथूनच काही किलोमीटर असलेले विठ्ठलवाडी गाव आई विठ्ठल देवीच्या आशीर्वादाने पावन झालेला तो परिसर आणि संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटकाचं कुलदैवत म्हणून नाईकबाची ओळख आहे. आणि आज ज्या प्रकारे चैत्रामध्ये नाईकबाची यात्रा होते संपूर्ण महाराष्ट्रातून कर्नाटकमधून भाविक येतात आणि त्यावेळेला प्रचंड गर्दी होते. न्यू बॅटर इन ॲट नंबर 4 आलेत सागर. अनिल व्यवहारे यांनी गडी बाद केलाय. टीमची धावसंख्या 16-2. आपल्या गावची स्पर्धा आहे. प्रत्येक ग्रामस्थ ही स्पर्धा एन्जॉय करतोय. कुपन चालू केलेत. सर्व ग्रामस्थांना विनंती असेल या आपल्या कुपनवर नाव लिहा. लकी ड्रॉ केला जाईल. पहिला चेंडू सागर यांनी ढगामध्ये मारलाय. इट्स अ क्लासिकल ब्रँडेड स्ट्रोक. बनपुरी गावचा दर्जा दाखवणारा BPL षटकार. सलगचा दुसरा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सागर यांचा. या चेंडूवर पुनरागमन केलंय. व्हाईट बॉल. लकी ड्रॉ. 2 फॅन आहेत. 2 पंखे तुम्हाला दिले जातील 2 भाग्यवान विजेत्यांना आयोजन कमिटीच्या माध्यमातून. म्हणजे सध्या गरमी गावाला नाही. मुंबईला खूप गरमी आहे. मुंबईला जा कळेल. ह्या पंखा तुम्हाला जिंकलात मस्त की पंखा लावून झोपू शकता. हाफ ट्रॅकर चेंडू त्यावर केलाय. प्रहाडी प्लस केले आहे तैनात. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. 2 धावेचा प्रयत्न सागर यांना करायचा आहे आणि सागर यांनी सहजरित्या 2 धावा प्राप्त केल्या. चांगली फेकी परंतु अपील केली जाते. ST रक्षक राहुल पाटील यांच्या माध्यमातून अपीलमध्ये उत्साह आहे आणि पंच मात्र आता शहानिशा करत असताना घेतली जाते. तिसऱ्या पंचांची मदत. निर्णय प्रलंबित. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला सागर यांनी. ती धाव पूर्ण झाली आहे का हे पाहायचंय. ओम साई MTC इन ॲक्शन. आमचे तिसरे पंच शहानिशा करत असताना चांगला फटका जरूर खेळला होता परंतु डीप स्क्वेअर लेगला चांगलं क्षेत्ररक्षण. तेवढी चांगली फेकी जयेश यांच्या माध्यमातून आणि
यष्टीरक्षक राहुल पाटील यांनी तत्परतेने चेंडू तर लावलाय यष्ट्यांना, परंतु आता तिसऱ्या पंचांना हे पाहायचं आहे की फलंदाजाची बॅट हवेमध्ये होते की क्रीजमध्ये आतमध्ये आले. डिसिजन पेंडिंग. चौथं पर्व 3 कॅमेरा 1 ड्रोनच्या माध्यमातून ही स्पर्धेचं प्रक्षेपण केले जाते. आणि या जशी लकी ड्रॉ कुपनची सुरुवात झाली. सर्वांना विनंती असेल लाईनीमध्ये या, चला लाईन लावा, सर्वांना विनंती आहे. तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली. नॉट आउट. फलंदाज सुरक्षित आहेत. दोन धावा प्राप्त होतील सागर यांना. टीमची धावसंख्या धावफलकावर 25. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक चेंडूचा अंदाज घेत आहेत आणि चेंडू त्यांच्या मागे पडला जातोय. 2 धावा या चेंडूवर देखील प्राप्त होतील सागर यांना. टीमची धावसंख्या 2 धावेच्या मदतीने 27. तुम्ही शफल होऊन खेळायचा प्रयत्न, ऑन साइडला चेंडूला खेळला. 1 धाव मात्र प्राप्त होईल. एक सिंगल धाव सोडली जाते. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले. 28 धावा. 3 षटकांचा होतोय की समाप्त. प्रथमता फलंदाजी करत असताना वेदा वॉरियर्स 28ला 2. लकी ड्रॉला मात्र आता सुरुवात होते. चला आमचे सर्व ग्रामस्थांना मी विनंती करेन, जे आमचे प्रेक्षक आहेत, आता मात्र लकी ड्रॉसाठी सुरुवात काही क्षणामध्ये होईल. सुरुवात होईल, अजून झाली नाही आहे. आणि तुम्ही लाईन लावा छोट्या खेळाडूंनी. तुम्हाला प्रॅक्टिस मॅच खेळायला भेटली नाही तरी चालेल, पण पंखा घ्या घरी घेऊन जाऊ, घरचे खुश होतील. गावाला पंख्याची गरज नाही, कालपासून असं वाटलं पण नाही की पंखा पाहिजे. आणि ही सगळी बनपुरी गावचं भविष्य आहे. आणि या क्रिकेटमध्ये त्यांना देखील खूप सारी प्रत्येकाला आवड आहे त्यांना अंडरआर्म खेळायचं आहे. त्यामुळे प्रत्येकजण खुश आहे. छोटे छोटे खेळाडू. अंडरआर्म नको, ओरम पाहिजे. तुम्ही जर ओरम खेळायला लागले तर वांदे व्हायचे बाकीच्यांचे. हेरा बेटे शांत राहा. टीमची धावसंख्या धावफलकावर 28 धावा सध्या ट्रेंडिंगला आहे. 28ला 2. चला प्लीज मॅच थांबवू नका, कारण अजून षटक क्रमांक 4 गोलंदाजी मार्कवर संकेत पाटील. आणि या गावच्या क्रिकेटला ज्यावेळेला चेंडू मोठा फटका खेळायचा प्रयत्न, अप्रतिम, अविस्मरणीय, असाधारण, अफलातून, आउटस्टँडिंग कॅच राहुल पाटील यांनी पकडलाय. विकेटचं पतन. कॅच ऑफ द मॅच. फुलटॉस चेंडू आणि सलगच्या दुसऱ्या चेंडूवर संकेत पाटील यांनी गडी बाद केलाय. चेंडू अगदी एस्टनवर आदळला आणि तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. तिसरे पंच इन ऍक्शन.
डिसिजन पेंडिंग. फलंदाज तर बाद त्रिफळाची झालाय, परंतु आता हे पाहिजे पंचांना. फलंदाज असेल बाद. सलगच्या 2 चेंडूवर 2 गडी बाद केलेत संकेत पाटील यांनी. आणि इथे मात्र विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर संकेत पाटील. बनपुरी प्रीमियर लीग मधील पहिली विकेट हॅट्रिक येईल का आणि या स्पर्धेमध्ये अविक्रम नोंद केला जाईल का? गोलंदाज संकेत पाटील यांच्या नावावर हे पाहिजे. आज आमच्या छोट्या जिजाऊंच्या लेखी देखील उपस्थित आहेत बनपुरी गावातील. आणि T20 क्रिकेटचा इतिहासाचा विचार केला, भारताच्या T20 क्रिकेटमध्ये पहिली विकेट हॅट्रिक एकता बीच त्यांनी घेतली होती. नेक्स्ट मॅच CJ11 रिअल स्पोर्ट्समन सज्ज राहायचं. विकेट हॅट्रिकचा चेंडू पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न, चेंडूला चांगला फिरवला, डॉट बॉल. विकेट हॅट्रिक देखील आली नाही, परंतु ब्रेस मात्र इथे पूर्ण केले. आपलं देखील सहर्ष स्वागत, वेलकम. छोटे छोट्या मुलांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. नावं लिहायला आता लाईन लावा. धाव संख्या 28. पुढे सरसावून हवेत खेळलाय, डीपला मिड विकेट, चेंडूचा अंदाज घेतोय. या षटकामध्ये तिसरा गडी बाद केलाय गोलंदाज संकेत पाटील यांनी. विकेटचा पतन, फलंदाज बाद. काहीसा खाली राहतोय, डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी संकेत पाटील. अद्याप एकही धाव का आली नाहीये. बनपुरी प्रीमियर लीग मधील पहिला निर्धाव षटक येईल का या मॅच मध्ये हे पाहायचंय. संकेत पाटील यांच्या नावे हा विक्रम नोंद केला जाईल का निर्धाव षटक. शेवटचा चेंडू पुढे सरसावून फुल टॉस मध्ये फटका परावर्तित केलाय. एक धाव प्राप्त केल्याने दोरीचा प्रयत्न केला जाईल. शेवटच्या चेंडूवर 2 धाव होत असताना बॅकअप आहे, म्हणजे तिसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. पहिले 5 चेंडूवर गडी बाद केले त्यांनी 3, शेवटच्या चेंडूवर धावा आल्या 2. संकेत पाटील यांचं यशस्वी षटक होतंय समाप्त. टीमची धावसंख्या 30-5. लॉस ऑफ 5 विकेट. समोर जिजा रायडर्स आहे. आपल्या लीगचे अध्यक्ष संतोषजी मोकाशी शेठ साहेब यांच्या मालकीचा संघ. दुसऱ्या बाजूला विदा वॉरियर्स विजयजी देसाई साहेब. अंतिम षटक गोलंदाजी मार्कवर सज्ज होतील गोलंदाज या षटकासाठी. या अंतिम स्लॉगवरचं षटक येऊन सज्ज होत असताना शार्दुल देसाई, बनपुरी गाव यांकडून शार्दुल देसाई आलेत. शार्दुल ठाकूर यांची आठवण आली आपल्याला. शार्दुल ठाकूर IPL मध्ये ऑक्शन मध्ये त्यांना कोणीही घेतलं नव्हतं आणि त्यानंतर मात्र त्यांना लखनौच्या टीमने घेतला आणि चांगला खेळ केला. हे क्रिकेट आहे मित्रांनो, कारण क्रिकेट नेहमी तुम्हाला दुसरी संधी देतं. प्रयत्न करत राहा आणि तुमचे प्रयत्न जर प्रामाणिक असतील तर क्रिकेटचा देव तुमच्यावर प्रसन्न होतो. चला प्लीज मॅच थांबवू नका मित्रांनो. नेक्स्ट मॅच CJ11 कॅप्टन सज्जरा, रिअल स्पोर्ट्समनचे कॅप्टन आपण देखील या. पहिला चेंडू स्क्वेअर ड्राईव्हचा फटका, क्रिकेटमधील पुस्तकी फटका, नेत्रदीपक फटका. सुजय पाटील यांच्या बॅटमधून आल्या 2 धावा. हा क्लासिकल फटका आहे. सर्व ग्रामस्थ या मॅचचा आनंद घेत आहेत. काही ग्रामस्थ त्या आंब्याच्या झाडाखाली समोर बसलेत, काही ग्रामस्थ या आंब्याच्या झाडाखाली आणि काही ग्रामस्थ अगदी समोर बसलेत. ज्या प्रकारे या मैदानावर झाडं आहेत आणि वसुंधरा अभियान चालू आहे बनपुरी ग्रामपंचायतीचा. मोठी बाब. सुजय पाटील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, डॉट बॉल. आज ज्या प्रकारे या छोट्या मुलांनी गर्दी केली, या सगळ्या मुलांना जर विचार करता कमीत कमी 50 ते 60 मुलं असतील या मैदानामध्ये छोटी. ऑफ ड्राईव्हचा फटका, क्षेत्ररक्षक आहेत, एक्स्ट्रा कव्हरला एक सिंगल धाव प्राप्त होते सुजय पाटील यांना.
सुजय पाटील आघाडीला आलेत आणि अद्याप त्यांनी धावा केल्यात या मॅच मध्ये अवघ्या 5. टीमची धावा संख्या 33 ला 5. 33 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 5 वेदा वॉरियर्स. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, बॅकवर्ड पॉइंट आहे, चेंडू खाली, चेंडू हातातून निसटलाय. कॅच ड्रॉप, टेक धाव मात्र प्राप्त केली जाते. अशा प्रकारच्या झेल सोडणं तुम्हाला परवडणार नाहीये, कारण मॅच संपली नाही अजून, पहिला डाव चालू आहे. दुसऱ्या डावामध्ये जर टीम वेदा वॉरियर्सने चांगली गोलंदाजी केली तर तुमचे नाकी नऊ येऊ शकतात. 35 धावा धाव फलकावर. प्रथमतः आमच्या दीपक दादा देसाई यांचंही मी मनापासून अधिक स्वागत करतो. खरं दीपक दादा सेलार यांचं मी मनापासून अधिक स्वागत करतो. खऱ्या अर्थानं लव तुमच्या माहितीसाठी स्पेशल कमांडो फौजीमध्ये ते खऱ्या अर्थानं आहेत. आणि जे आपण पाहिलं तर नवीन मुलं जे आर्मीमध्ये दाखल होतात त्यांना ट्रेनिंग द्यायचं काम जर कोणाचं, पोलीसमध्ये दाखल होतात त्यांना ट्रेनिंग द्यायचं काम जर कोणाचं असेल तर दीपक दादांचं. आणि यावेळी देखील आपण पाहिलं त्यांचा सन्मान केला जातो. खूप मोठी उपस्थिती आहे. आणि जेव्हा आम्ही गावी येतो तेव्हा खऱ्या अर्थानं आपण पाहिली तर बरीचशी काळजी त्यांची आमची घेतली जाते. आता स्क्रीनवरती ओमसा MTCच्या त्यांना आपण पाहतोय. थँक्यू सो मच, तुम्ही उपस्थित राहिलात आणि अशीच काळजी आणि असंच प्रेम आमच्यावरती नेहमी राहू देत. आपलं मनापासून आभार. टीमची धावसंख्या धाव फलकावर जाऊन पोहोचले. 36 धावा, 37 धावांचं लक्ष असेल विजयासाठी टीम जीचा. रायडर्स 37 रन्स टू विन. आणि आम्ही या सगळ्या छोट्या खेळाडूंना विनंती करेन, जे छोटे छोटे मुलं आहेत त्यांना भेटा, दीपक सरांना जरा त्यांच्याकडून माहिती घ्या, पोलीसमध्ये कसं भरती व्हायचं, आर्मीमध्ये कसं भरती व्हायचं. आणि सैनिकांचा जिल्हा म्हणून आपल्या राजधानी साताऱ्याला ओळखलं जातं. आज बनपुरी गावातून देखील सैनिक तयार होतील, पोलीस तयार होतील, कमांडोज तयार होतील. आणि तुम्ही दीपक सरांना भेटा, त्यांच्याशी चर्चा करा, त्यांना भेटा, सेल्फी काढा, मजा येईल. कारण क्रिकेट खेळा परंतु आपलं करिअर देखील महत्त्वाचं आहे. कारण छोट्या मुलांनी शाळेमध्ये फक्त जाऊन शिक्षण घेऊ नका, स्वप्न बघायला शिका. कारण स्वप्न बघाल त्यावेळेला तुम्ही मेहनत कराल आणि त्यावेळेला तुम्ही काहीतरी कराल. चला टॉससाठी या. CJ11 विपक्ष रिअल स्पोर्ट्समन. मी विनंती करेन दोन्ही टीमचे कॅप्टन या प्लीज. टॉस करूयात आपण. महत्वाचा टॉस या मॅचचा केला जाईल. बोथ दी कॅप्टन्स, मी विनंती करेल आपण या. महत्वाचा टॉस या मॅचचा आणि सध्या केला जातोय. शिवा जाधव बॉस, मी विनंती करेल या. आपल्या शुभ हस्ते या मॅचचा मी टॉस करतोय. पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा विद्यमान अध्यक्ष आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर पाटण तालुका टेनिस क्रिकेट संस्थापक अध्यक्ष बॉस या आपल्या शुभ हस्ते करूयात या मॅचचा टॉस. येस, वाव. बोथ द कॅप्टन्स वेलकम. दोन्ही कॅप्टन्स आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम बॉस. हा टॉस आहे. आय लव बनपुरी आणि बनपुरी प्रीमियर लीग. येस, CJ11 आय लव बनपुरी, आय ऑल्सो लव बनपुरी. बनपुरी प्रीमियर लीग टॉस. दादा काल 4 टॉस आपण पाहिले तर आय लव बनपुरी आले 4 टॉस. आज सगळे टॉस बनपुरी प्रीमियर लीग येतात. टॉस जिंकणं महत्वाचं होतं का? हो नक्कीच. टॉस जिंकून महत्वाचा निर्णय. आम्ही आता फिल्डिंग येणार. कशी राहिले BPL तुमच्यासाठी, कशा आठवणी सांगाल? मस्त. पहिले 3 पर्व उस्ताद गेले, त्याच्यानंतरचे 4थं पर्व आहे. त्याच्यापेक्षा नवीन काहीतरी करून चांगलं खेळाडूंनी, लहान लहान मुलं भरपूर उपस्थित आहेत, त्यांनासुद्धा बघून नवीन काहीतरी बघून खेळण्याची इच्छा होईल. असं संघ कसं आहे, कसे संघ मालक आहेत, कसं वातावरण आहे संघामधलं? 1 नंबर. भरपूर म्हणजे चांगले लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. असं बघण्यात तर बरेच लोकांची उपस्थिती आहे. टॉस जिंकून फिल्डिंग राईट. ओके. टॉस नाही राहिला. तुला माहित नव्हतं आज बनपुरी प्रीमियर लीग टॉस येतोय. काल आय लव्ह यू बनपुरी येत होता, आज बनपुरी प्रीमियर लीग येतोय कंटिन्यू टॉस. टॉस जिंकून काय निर्णय असता तुझा? गेला असतास का बॅटिंगसाठी तू? नाही, ही शेवटची मॅच आहे. आम्ही अगोदरच्या दोन्ही मॅचेस हारलोय, तर या मॅचमध्ये मोठा स्कोर उभारायचा होता आणि आम्हाला बॅटिंग हवी होती. सो थँक्स टू बाबू की त्याने टॉस जिंकून फिल्डिंग घेतले. आणि स्पर्धेच्या आयोजनाबद्दल बोलायचं म्हटलं तर बनपुरी प्रीमियर लीगचं हे 4थं वर्ष आहे आणि
प्रत्येक वर्षी स्पर्धा ही वेगळ्या उंचीवर नेण्याचं जे सातत्य आहे ते यावर्षी आम्ही टिकवण्याचा प्रयत्न केला आहे आणि प्रयत्न केला आणि त्याचं यशस्वी दर्शन तुम्हाला दिसतंय स्टेजवरती. सगळ्यात महत्त्वाचं या सीझनला असं आहे की जे यंग टॅलेंट आहे, ज्यांना याच्या अगोदर आम्ही खूप सारे खेळाडू असायचे, प्रत्येक भागातले असायचे, त्यामुळं जे उद्योन्मुख खेळाडू आहेत त्यांना त्यांचा परफॉर्मन्स दाखवण्यासाठी संधी भेटत नव्हती. पण यावर्षी त्या खेळाडूंच्या हिताचं जे टीमचं फॉर्मेशन झालं आहे आणि प्रत्येक खेळाडूला संधी मिळते आणि ज्याला संधी मिळाल्या त्याने त्या संधीचं सोनं केलं आहे, हे या स्पर्धेचं सगळ्यात मोठं यश असणार आहे. आणि तुम्ही सर्व बॅक सपोर्ट टीम, म्हणजे कॉमेंट्रीसाठीची टीम म्हणा किंवा यूट्यूबवाली टीम, ही सगळी सातत्यानं गेली 4 वर्ष आमच्यासोबत खांद्याला खांदा लावून उभे आहात. त्याबद्दल तुमचंही आमचं पूर्ण बनपुरी कमिटीतर्फे मनापासून आभार आणि इथून पुढेही तुम्ही आमच्यासोबत असंच उभं राहणार याची मला खात्री आहे. धन्यवाद. नक्की आम्ही इथून पुढेही नेहमी राहणार, कारण की जीव आहे आमचा, इथे मान भेटतो आम्हाला, सन्मान भेटतो. सगळीकडे पैसा नाही बघितला जात, काही ठिकाणी रिस्पेक्ट बघितला जातो, तो बनपुरीमध्ये आम्हाला भेटतो. माणुसकी इथे भेटते, जीवाला जीव लावणारी माणसं इथे भेटतात, म्हणून बनपुरी प्रीमियर लीग आमच्यासाठी महत्त्वाची राहिली. रिअल स्पोर्ट्समॅन टीमनं टॉस जिंकला आणि गोलंदाजी घेतली. तर सीजेचे कॅप्टन आपण पाहिलं, त्यांनी सांगितलं आम्हाला ही बॅटिंगच हवी होती. अखेरीस त्यांनी बॅटिंग घेतली आणि आता मॅचच्या दिशेनं जाऊयात. पहिल्या इनिंगचा खेळ संपला, सेकंड इनिंगकडे आपण जातोय. कुठेही जाऊ नका, फायनलचा दिवस BPL बनपुरी प्रीमियर लीग. थँक्यू. धन्यवाद किरण सर. 37 धावांचं लक्ष. दुसऱ्या डावाला झाली सुरुवात. हाफ ट्रॅकर चेंडू होता, मिडॉनच्या डोक्यावरून खेळला जातोय. क्षेत्ररक्षक आहेत वाईडिश लॉंग ऑनला. एक सिंगल धाव जोडली जाते. या सिंगलच्या मदतीने राहुल पाटील यांचं खातं उघडलं जात आहे. टीमची धावसंख्या 2 धावा. किरण कंक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन बनपुरी गाव एंडकडून स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, अतिरिक्त उसळी प्राप्त होते. अप्रतिम चेंडू. ही खासियत आहे किरण कंक यांची. आणि ज्या प्रकारे आज बनपुरी गावाला एकत्र करणारा क्रिकेटचा महोत्सव आणि खेळपट्टी देखील कडक बनवली. अतिरिक्त उसळी प्राप्त होते या खेळपट्टीवर. राहुल पाटील याने आक्रमण केलंय. चेंडू हवेत, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली वेगाने आला. 3 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये जाऊन चेंडू पडलाय. असे झेल तुम्हाला पकडावे लागतील, कारण अशा प्रकारच्या कॅचेस तुम्हाला वारंवार मिळणार नाहीयेत. क्रिकेटमध्ये एक संधी मिळते, ती संधी ओळखून त्या संधीचं सोनं करता यायला पाहिजे. कारण कमी धावसंख्येचा सामना होता. जर इथे राहुल पाटील यांचा जर तुम्ही झेल पकडला असता तर मॅचमध्ये शिरकाव करू शकले असते, पण तो कॅच ड्रॉप झालाय. 2 धावा जोडल्या जातात राहुल पाटील यांच्या खात्यामध्ये. 4 धावा. तुम्हाला झेल घ्यावे लागतील, कठीण झेल सोपे करावे लागतील. स्विच करण्याचा प्रयत्न, गती आहे किरण कंक यांच्या गोलंदाजीमध्ये. डॉट बॉल, निर्धाव चेंडूचे होते. सांगता टीमची धावसंख्या 5 चेंडू अखेर 4 धावा. 37 धावांचा पाठलाग करते टीम जिजा रायडर्स. संतोषजी मुक्काशी शेठ यांच्या मालकीचा संघ. महत्वाची मॅच आहे त्यांच्यासाठी देखील. मोठा फटका खेळायचा प्रयत्न बॅटच्या बॉटमला लागलाय आणि फटका खेळताच क्षणी राहुल पाटील यांना माहित होतं आपला फटका फासलाय. विकेटचं पतन. पहिला धक्का जिजा रायडर्स. राहुल पाटील बॅक टू द पॅव्हेलियन. महत्वाची विकेट गेले. कॅप्टन बाद झालेत आणि त्यांची जागा घेण्यासाठी इनेट नंबर 3 नवीन फलंदाज संकेत पाटील आलेत. नाईक बाईंकडून मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक क्रमांक 2 कोण घेऊन येईल, कोणावर विश्वास दाखवला जाईल हे पाहायचंय. सामना आता दोन्ही बाजूला जाऊ शकतो, कारण इथून जो सर्वोत्तम खेळ करेल संघ तो मात्र विजय प्राप्त करेल. क्रिकेटमध्ये सोप्पं असं काहीच नसतं. तुम्हाला परिश्रम, मेहनत करावीच लागते. निर्धारित पॉवर प्लेचं षटक क्रमांक 2 घेऊन सज्ज होत असताना गोलंदाज नाईक बाईंकडून बॉलर नेम
सागर जगदाळे षटक क्रमांक 2 साठी सज्ज झालेत. 3 षटरक्षक वर्तुळाच्या बाहेर आहेत. डीप ला स्क्वेअर लेग, काऊ कॉर्नर तैनात केलाय आणि लॉंग ऑन आहे. शॉर्ट थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉइंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, बॅकवर्ड स्क्वेअर लेग वर्तुळाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 2, पहिला चेंडू सागर जगदाळे यांचा. पहिला चेंडू राहुल देसाई यांनी पंच केलाय. एक धाव मात्र प्राप्त केली झाली. मिड ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण. पडल्यानंतर मात्र वेगाने उठून उभे राहिले. तदबड 2 धावा प्राप्त केल्या जात आहेत. एका धावेचं रूपांतर सहजरित्या दुहेरीमध्ये कसं करावं हे मात्र प्रात्यक्षिक राहुल देसाई, संकेत पाटील यांनी दाखवलंय. क्रिकेटमध्ये तुम्हाला अशा प्रकारच्या धावा घ्याव्या लागतात कारण लक्ष जरूर छोटं आहे, परंतु दुसऱ्या बाजूला ते कठीण करण्याचा प्रयत्न करते टीम वेदा वॉरियर्स. कमी गतीने टाकलेला चेंडू हलक्याने खेळायचा प्रयत्न. अगदी चेंडू पडल्यानंतर पायावर लागला आणि एस्टनला आदळला असता परंतु बचावलेत. चांगला चेंडू गोलंदाज सागर जगदाळे यांचा. इन कटरचा वापर, चेंडूला चांगली फ्लाईट दिली आणि पडल्यानंतर चेंडू सरळ आतमध्ये आला. डॉट बॉल. प्रत्येक निर्धाव चेंडू या मॅच मध्ये टीम वेदा वॉरियर्सला घेऊन येईल आणि वेदा वॉरियर्स देखील सहजासहजी सामना सोडणार नाहीये कारण त्यांना देखील मॅच जिंकायची आहे, BPL जिंकायची आहे. इथे मात्र धावपात करण्याचा प्रयत्न जरूर केला. एक धाव प्राप्त होईल. मॅच ऑन, गेम ऑन. फ्लाइट एट चेंडू आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. चांगला ऑफस्पिन प्रकारचा चेंडू परंतु दिशा खराब आहे. एखादा गोलंदाज ज्यावेळेला ऑफस्पिन चेंडू टाकतो तुम्हाला मिडल आणि ऑफस्टमच्या बाहेर चेंडू टाकाय, परंतु हा चेंडू मिडल आणि लेगस्टमच्या बाहेर आणि पडल्यानंतर अजून बाहेर गेलाय. अवांतर धाव. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. शॉर्ट आर्म जॅक क्षेत्ररक्षक आहेत. डीपला स्क्वेअर लेग एकदा प्राप्त केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न होत नाहीये. एक सिंगल धाव जोडली जाते. एक सिंगल धाव. टीमची धावसंख्या धाव फलकावर 8 धावा. 8 रन्स ऑन बोर्ड. राहुल देसाई त्यांच्या साथीला आहेत संकेत पाटील. 20 चेंडू मध्ये आता 28 ची गरज आहे. मॅच ही मात्र ज्या प्रकारे पुढे जाते, दोन्ही संघ फाईट करतायत टिट फॉर टॅट. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न. फटका फासला. क्षेत्ररक्षक आहेत. मिड विकेटला झेपावले जरूर. अप्रतिम, आश्चर्यजनक, अविस्मरणीय, अफलातून, असाधारण कॅच पकडलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच, जिंका क्रिकेटची मॅच. आणि महत्वाचा झेल पकडलाय जय आणि राहुल देसाई. बॅक टू द डगआउट. हा पहा झेल. हा झेल ज्या प्रकारे पकडला गेलाय जय यांनी आणि सेलिब्रेशन पा, आनंद पा. एक्स्ट्रा ऑर्डिनरी कॅच टेकन बाय जय. हा व्हिडिओ आता व्हायरल व्हायला पाहिजे कारण वय वर्ष जर पाहिलं तर त्या खेळाडूचं कमी आहे. 20 वर्षाचा खेळाडू. आणि बनपुरी प्रीमियर लीगचा उद्देश हाच आहे की नवीन नवीन खेळाडू तयार व्हावे. उदयोन्मुख खेळाडू आमचे कसे घडतील, यंग टॅलेंट बाहेर यायला पाहिजे. एक मोठा विकेट बाद झालाय. 2 राहुल बाद झालेत आणि त्यांची जागा घेण्यासाठी क्रमांक 4 वर नवीन फलंदाज दाखल होत असताना मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 वर वैभव सपकाळ. वैभव. धावा कराव्या लागतील. नावामध्ये आहे वैभव. जर संघाला वैभव प्राप्त करून द्यायचं असेल तर खेळ तसा करावा लागेल. मी कौतुक करेन गोलंदाज सागर जगदाळे यांचं. काय फिरकी गोलंदाजी आहे. आज आपण सकाळी फिरकीपट्टू कुणाल पाटील यांना पाहिलं. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. हा चेंडू देखील चांगला टर्न होतोय आणि जास्त टर्न होतोय. अवांतर चेंडू हाताळला जातोय आणि अशा प्रकारची गोलंदाजी सागर जगदाळे यांनी केली आहे. परंतु एखादा अवांतर चेंडू येणं साहजिक आहे. दुसऱ्या बाजूला विचार केला तर धावांवरती अंकुश ठेवलाय. एक गडी देखील त्यांनी बाद केलाय. सागर जगदाळे. 1 to go. ऑफ स्पिन चेंडू डावखुरी आताच्या फलंदाजासाठी चांगला लेग कटरचा वापर. पडल्यानंतर सरळ बाहेर जातोय. उजव्या हातासाठी ऑफ स्पिन, डावखुरी हातासाठी लेग स्पिन. अप्रतिम गोलंदाजी सागर जगदाळे यांची. टीमची धावसंख्या धाव फलकावर
10ला 2. आता 18 चेंडूमध्ये करायचे आहेत विजयासाठी 27वा मॅच ऑन. जसा आपण उल्लेख केला की मॅच शेवटच्या षटकापर्यंत जाईल सर, तसंच होईल. एवढं सोपं नाही आहे जेवढं वाटतं तेवढं, कारण क्रिकेटच्या खेळामध्ये ज्या वेळेला कमी धावसंख्या असते मॅच नेहमी रंगतदार होते आणि हेच पाहायला मिळेल. बनपुरी प्रीमियर लीग आधारस्तंभ महेशजी पाटील साहेब, अध्यक्ष संतोषजी मोकाजी शेठ, उपाध्यक्ष डॉक्टर सचिन पाटील सर, कार्याध्यक्ष कृष्णा मराठे, खजिनदार रणजित देसाई, सचिव राहुल पाटील, वैभव देसाई, सल्लागार चंद्रकांत पवार, सेक्रेटरी अमित सुर्वे, उपसेक्रेटरी राहुल देसाई, सचिव कृष्णकांत पवार, समरजित देसाई, आत्माराम कडव, या सर्व मान्यवरांनी ज्या प्रकारे मेहनत घेतली, कारण एक व्यक्तिमत्व आधारस्तंभ म्हणून महेशजी पाटील साहेब, आणि ज्यावेळेला तुमचं नेतृत्व अशी एखादी मोठी व्यक्ती करते त्यावेळेला बाकीचे लोक देखील चांगलं काम करतात. आणि या संपूर्ण स्पर्धेचा ज्या प्रकारे विचार केला अशी आखणी आहे आणि ज्या प्रकारे या संपूर्ण या स्पर्धेची दृष्टिकोनातून ज्या अनुषंगाने खेळाडूंना खेळण्याचा व्यासपीठ निर्माण करून दिलंय ते देखील चांगलं आहे. सामना दोलायमान अवस्थेमध्ये येऊन टिपलाय. इथून मात्र 50-50 सामना आहे, अद्याप 60-40 अथवा 70-30 नाहीये. दोन्ही संघांना मॅच जिंकण्याची समान दृष्टी आणि समान संधी आहे. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्कवर कृष्णकांत पवार. 18 चेंडूमध्ये 27 ची गरज. पहिला चेंडू कृष्णकांत पवार यांचा ऑफ स्टंपच्या बाहेर, पंच शहानिशा करत असताना आता वाईट आहे का हे पाहतील, कारण पहिला चेंडू डावकरी आताचे कट्टर गोलंदाज आहेत कृष्णकांत पवार. एक यस पंच वाईट साठी तिसऱ्या पंचाची आता मदत घेतली जाईल. आता पाहायचं की हा चेंडू क्रीजच्या कुठे पडलाय, कारण व्हाईट लाईन आहे, त्या व्हाईट लाईनच्या बाहेर आहे की आतमध्ये आहे, तिसऱ्या पंचांना पाहायचंय. डिसिजन पेंडिंग. पहिला चेंडू कृष्णकांत पवार यांचा आणि आता तिसऱ्या पंचांचं देखील काम वाढलंय. तिसरे पंच म्हणून आता शहानिशा करतील होम साईड टेक्निकल टीम, हे देखील इन ॲक्शन. आणि LG ची वॉशिंग मशीन, कोणता खेळाडू मिस्टर BPL 4.0चा असेल आणि कोणत्या खेळाडूच्या घरामध्ये ऑनफिल्ड अंपायर आपला कॉल, ऑनफिल्ड अंपायरचा कॉल आहे नो, इट्स अ नो बॉल. ज्या प्रकारे बॉलचं पिचिंग झालं, कॅमेरा अगदी बरोबर समोर खेळाडू आहेत, त्यामुळे या शहानिशा करणं कठीण झालंय आणि नो बॉल आहे. ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय कायम राहील. इथे मात्र फेडचा चेंडू होता, काठी काढली आहे, नुकसान होणार नाहीये. कृष्णकांत पवार यांनी चांगला चेंडू हाताळलाय. फ्रीडच्या चेंडूवर एखादा फलंदाज त्रिफळाबाद होणं म्हणजे आठवतो आपल्याला T20 विश्वचषक भारत पाकिस्तानची ती मॅच. विराट कोहली या फ्रीडच्या चेंडूवर बाद झाले होते त्रिफळाचीत, तिथून धावा त्यांनी धावून घेतल्या 3 आणि त्यानंतर त्यांनी बॅट जिंकून दिली होती भारताला. हे क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये तुम्हाला नशीब नेहमी साथ देतं, फक्त मेहनत करा, आत्मविश्वासाने खेळ करा. फुललेंचा चेंडू, चांगला पंच आणि हा मंच आहे हा सरपंच खणखणीत दर्जेदार बनपुरी प्रीमियर लीगचा ब्रँड दाखवणारा षटकार. चांगला फटका, ज्या प्रकारे हा फटका सजवलाय, संकेत त्यांच्या बॅट मधून महत्वाच्या क्षणाला आलाय षटकार. आक्रमण केलंय कृष्णकांत पवार यांच्यावर. लोअर फुलटॉस चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, मिड विकेट आहे, वर्तुळाच्या आतमध्ये एक सिंगल प्राप्त होईल. षटकारानंतर मात्र पुनरागमन केलंय कृष्णकांत पवार यांनी. संकेत यांनी मात्र वेगळे संकेत दिलेत आपल्या टीमसाठी. अर्थातच जीचा रायडर्स टीमची धावसंख्या धाव फलकावर 17, अद्याप 20 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये आणि चेंडूंचा खेळ बाकी आहे. 15 चेंडू मध्ये 20 धावांची आवश्यकता. 15 चेंडू 19ची गरज, करेक्शन केले जात आहे. 15 चेंडू मध्ये 19 धावांची आवश्यकता. दोन्ही टीमचे 12 कडे प्लीज लक्ष द्या, महत्वाची मॅच आहे, कारण स्कोरर देखील कधी कधी चुकू शकतो, माणूस आहे. 15 मध्ये 19, मॅच ऑन. हाफ टॅकर चेंडू होता, आडव्या बॅटने खेळला मिड विकेटला. शतरक्षक दूरवरून वेगाने येतील, 2 धावेचा प्रयत्न केला जाईल. दुसरी धाव हवी आहे वैभव यांना. 2 धावा मात्र सहजरित्या प्राप्त केल्या जात आहेत.
एकेरीचं रूपांतर सहजरित्या दुहेरीमध्ये केलं जात आहे. या 2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली आहे 20 धावा. अद्याप 17 धावांची आवश्यकता आहे. या मॅच मध्ये 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. कृष्णकांत पवार अनुभवी खेळाडू आहेत. इथून जर एखादा गडी बाद केला मॅच मध्ये येऊ शकतात. डाऊन द लेग साइड अपील केले. पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न आणि पंचांचा इशारा. योग्य चेंडू आहे. ज्या प्रकारे हा चेंडू पायावर होता बॅटिंग करणारी टीम रिव्ह्यू घेतलाय. वाईड साठी पंच. ऑनफिल्ड अंपायर फक्त बिमर साठी तुम्हाला रिव्ह्यू आहे, वाईट साठी नाहीये. आयोजन कमिटीचा निर्णय आहे. यस, योग्य चेंडू. डॉट बॉल. फुल टॉस चेंडू होता. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क चांगला झाला नाहीये. 1 धाव तर प्राप्त होईल. फाईन लेग आहे वर्तुळाच्या आतमध्ये. नो आलाय म्हणजे असेल हा बीमर. नो +1. 2 धावा आणि फ्री हिटचा चेंडू. चुकी केले गोलंदाज कृष्णकांत पवार यांनी या महत्वाच्या क्षणाला. सामना 18-30चा होणार यात शंका नाहीये, परंतु आलाय महत्वाच्या क्षणाला बीमर आणि 1 धाव 22 धावा. फ्री हिटचा चेंडू. एक चुकी तुम्हाला या स्पर्धेच्या बाहेर घेऊन जाऊ शकते. एक तुमची चुकी या मॅचच्या बाहेर घेऊन जाऊ शकते आणि तेच घडलंय का या मॅच मध्ये आता येणारी वेळ सांगेल. फ्री हिटचा चेंडू. फलंदाजी साठी सज्ज होतील संकेत पाटील. त्यांनी एक आधीच षटकार ठोकलाय. आता मात्र फ्री हिटच्या चेंडूवर आक्रमण करण्याची संधी असेल. फ्री हिटचा चेंडू म्हणजे तुमच्या आवडीचा फटका. पाहिजे तिथे चेंडूला खेळू शकता, कारण त्यावर बाद होण्याची कमी संधी असते. रनआउट, ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड, हँडल द बॉल आणि हिट द बॉल ट्वाइस. अशा प्रकारे फलंदाज बाद होतो. आता संधी असेल. हाफ ट्रॅकर चेंडू. फ्री हिटच्या चेंडूवर केलाय प्रहार. चेंडू जाईल सीमारेषा पार आरपार. अप्रतिम, खणखणीत, दर्जेदार BPL षटकार. हेच पंच. हाफ ट्रॅकर चेंडू होता, मात्र त्यावर ज्या प्रकारे प्रहार केला संकेत पाटील यांनी आणि या आक्रमण तर केले. ज्या प्रकारे संकेत पाटील यांनी वेगळे संकेत दिलेत. बाउंड्रीच्या इकडे कपड्यामध्ये आलाय. कपड्यामध्ये आहे त्यामुळे चेंडू दिसत नाहीये आणि फटका तर चांगला सजवला होता संकेत पाटील यांनी. आयोजन कमिटी प्लीज आपल्यापैकी कोणीतरी या. मी आयोजन कमिटीला विनंती करेन, ज्या प्रकारे हा फटका सजवला होता. रणजित दादा. येस, 4 धावा असतील. तर प्लीज मॅच स्पीडअप करा. 4 धावा आल्यात संकेत पाटील यांच्या बॅटमधून, कारण हा खेळाडू वेगळे संकेत देतोय. पडद्यामध्ये आहे, पडदा दिसत नाहीये. टीमची धावसंख्या या 4 धावेच्या मदतीने जाऊन पोहोचले 26 धावा. 26 रन्स ऑन बोर्ड. मॅच ऑन, गेम ऑन. चला प्लीज स्पीडअप करा. मॅच तू बदलले, खेळपट्टी बदलली आणि क्रिकेट खेळण्याचा पवित्रा देखील बदललाय. म्हणजे एक चांगलं षटक हवं आहे टीम वेदा वॉरियर्सला आणि 2 मोठे फटके पाहिजेत जिजा रायडर्सला. 12 मध्ये 11 धावांची आवश्यकता असताना महत्वाचं षटक घेऊन चंद्रकांत पवार नाईक बाईंकडून सज्ज होतील. 2 मोठे फटके टीम संकेत पाटील वैभव यांच्या बॅटमधून अपेक्षित करेल जिजा रायडर. चला प्लीज मॅच थांबवू नका, मॅचचा रिदम तोडू नका मित्रांनो. 12 मध्ये 11ची गरज. वैभव ऑन स्ट्राईक. संकेत पाटील त्यांनी चांगली फलंदाजी केली. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. चेंडू जाईल थर्डमॅनच्या दिशेने. 1 धाव प्राप्त केली जाते. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. वैभव यांना दुसरी धाव हवी आहे. दुसरी धाव देखील जीवाच्या आकांताने पळत असताना प्राप्त केले. एक मास्टर क्रिकेटर आहेत आणि ज्या प्रकारे त्यांनी या क्रिकेटचं एक पर्व गाजवलंय, परंतु पहा संघ मात्र फाईट करतोय. आत्मविश्वासाने खेळ करावा लागेल, कारण परिस्थिती कशी असू द्या तुम्हाला त्या परिस्थितीला झुगारून खेळ करावा लागतो. या मॅच मध्ये 11 मध्ये आता करायचे आहेत 9 धावा. एक महत्वाची विकेट येईल का
चंद्रकांत पवार तो कारनामा करतील का? फुल टॉस चेंडू आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, ज्युसी फुल टॉस होता, डॉट बॉल, चेंडू डीप झाला असं स्क्वेअर लेग पंचांचं म्हणणं आहे. परंतु बॅटिंग करणारी टीम टीमने घेतलाय रिव्ह्यू बिमरसाठी. तिसरे पंच आता शहानिशा करतील आणि जर हा बिमर असेल तर मात्र खूप काही या मॅच मध्ये घडू शकतं आणि जर हा चांगला चेंडू असेल तर चंद्रकांत पवार यांची मात्र चांगली कामगिरी म्हणायला लागेल. आता पाहायला जात आहे तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून 28ला 2, 37 करते 5 लाख टीम जिजा रायडर आणि हा आहे बिमर. रिव्ह्यू सक्सेसफुल. चंद्रकांत पवार यांनी केले चुकी. मॅच अशा क्षणाला तुम्ही सामन्यामध्ये बिमर टाकू शकत नाहीये. येस, तुमचे 12वे खेळाडू देखील बघतील. टीम वेदा वॉरियर्स. तिसऱ्या पंचाचा निर्णय छान प्रकारे फुलटॉस चेंडू होता. तिसऱ्या पंचाचा निर्णय आलाय. प्लीज इट्स अ बिमर. मॅच चालू करा. तिसरे पंच आहे तिथे, तिसऱ्या पंचाने पाहिले आणि त्यानंतर आपण निर्णय आलाय. पंचांच्या निर्णयाचा प्लीज सन्मान करा, कारण मोठी स्पर्धा आहे, आपल्या गावचं आयोजन आहे आणि क्रिकेटने आपल्याला हेच शिकवलंय. फ्री हिटचा चेंडू. या मॅच मध्ये या एका रंगतदार क्षणाला तुम्ही चुकी केली मी म्हणेन चंद्रकांत पवार. फ्री हिटचा चेंडू. वैभव संधी असेल या मॅच मध्ये. फ्री हिटचा चेंडूवर आक्रमण केलंय वैभव यांचा प्रहार. चेंडू जाईल सर बांधाच्या पल्याड वावराच्या बाहेर. 6 धावांसाठी ही मॅच खुली करणार येतोय फ्री हिटचा षटकार. पाटील राहुल देसाई बाद झाल्यानंतर टीमला संधी होती वेदा वॉरियर्सला मॅच मध्ये येण्याची, परंतु ती संधी गमावली आहे. सातत्याने चुका केल्यात, सातत्याने अस्त्र चेंडू हाताळले, त्याचा फायदा घेतलाय. 2 धावांची गरज विजयासाठी. 2 धावांची आवश्यकता असताना वैभव यांच्या बॅट मधून चेंडू जाईल. 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावांचा फटका. वैभव यांचं अनोखं सेलिब्रेशन. वेल प्लेड टीम जिजा रायडर. अभिनंदन संतोषजी, मोकाजी, शेठ साहेब. वेल प्लेड आणि चांगला सामना जिंकला या महत्वाच्या मॅच मध्ये. वैभव आणि संकेत पाटील यांनी चांगली भागीदारी करून विजय मात्र प्राप्त करून दिलाय. हार्ड लक बॅड लक वेदा वॉरियर्स. मॅन ऑफ द मॅच अर्थातच ज्या यंग टॅलेंटनं या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करत असताना 2 धावा दिल्या आणि वैयक्तिक बॅटिंग करत असतानाही धावा केल्या, तो संकेत पाटील या मॅचचा ठरतोय मॅन ऑफ द मॅच. संकेत पाटील या मॅचचा हिरो. व्हॉट अ मॅच. कारण की लव मला वाटतंय सगळ्या एक्स्ट्रा धावा दिलेत आणि एक्स्ट्रा धावा देऊन मॅच पूर्णपणे ही आणि सध्या आपण पाहिलं तर